आता बातम्या सविस्तर बघणार आहोत। देशात विरोधकांकडून मतचोरीचा आरोप होत असतानाच आता महाराष्ट्रात देखील मतचोरीचा आरोप व्यक्त केला जातोय, संशय व्यक्त केला जातोय। मुंबईतल्या यादींची तपासणी व्हायलाच पाहिजे अशी मागणी राज ठाकरे करतायत। तर आमचे लोक मतदार याद्या तपासत आहेत असंही राज ठाकरेंनी बोलून दाखवलंय। यालाच मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा असं वाटत मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा ना 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात? त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे। गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे। हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली। मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा। आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात। हे अतिशय चुकीचं आहे, त्याला का विरोध करतात? ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील।